अर्थानं घेऊया. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. काल आपण चौथ्या अध्यायातल्या 6 श्लोकापर्यंत अर्थ पाहिलेला आहे. चौथ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवंतांनी हा उपदेश जो आहे ज्ञानाचा, म्हणजे जो दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात जो केलेला उपदेश आहे तो मी पूर्वी विवस्वानाला केला म्हणून सांगितलं. या प्रकारे भगवंतांनी एक त्या उपदेशाची महती आणि स्वतःचीही खरी ओळख अर्जुनासमोर पुढे ठेवायचा एक पाऊल त्यांनी घेतलेलं आहे. आणि आता 6व्या ह्याच्यात 6व्या श्लोकात हेही झालं की मी अज असून आणि सगळ्या भूतांचा ईश्वर, म्हणजे सगळ्या भूतांना चा जो नियोजक नियामक जो आहे तो मी आहे. आणि तरीही मी माझ्याच प्रकृतीला हाताशी घेऊन पुन्हा पुन्हा जन्म घेतो हे सांगितलेलं. आणि या ह्याच्यात आपण काल पाहिलं की कधी कधी ज्ञानमार्गाने जाणाऱ्यांचं काय कन्फ्युजन होतं, किंवा ते अवतारांच्या शरीरालाही पंचमहाभूतांचं समजतात. तर ते तसं नाहीये. जेव्हा पंचमहाभूत ही मायेच्या आधिपत्याखाली आहेत, वेरॅज परमेश्वरांनी हे रूप मायेला हाताशी धरून केलेलं आहे. याचाच अर्थ हे भगवंताचा जो देह आहे तो पंचमहाभूताचा नाहीये, तो साक्षात चैतन्य सच्चिदानंद स्वरूप. आणि त्या देहात असतानाही त्याचं सर्वव्यापित्व, सर्व शक्तिमत्व, सर्वज्ञत्व हे सर्व कायम आहे. याकरता भागवतात काही गोष्टीही आलेल्या आहेत की एका वेळी श्रीकृष्णांनी अनेक रूप घेऊन म्हणजे त्यांच्या लग्नाच्या वेळेचं असो की 7 रूप घेऊन बैलाला मारलं ते असो, किंवा पुढे अगदी भागवताच्या शेवटी शेवटी आलेली एका राजाच्या आणि एका दुसऱ्या भक्ताच्या घरी एका वेळी गेले ते असो, किंवा नारदांनी त्यांचा संसार पाहायला ते गेले तेव्हा 16,008 स्त्रियांच्या तिथे 16,008 रूप घेऊन भगवान राहत होते तेही पाहिलं. म्हणजे सांगायची गोष्ट अशी की भगवंताच्या अवतारांना पण बऱ्याच वेळा हे म्हटलं जातं, आपण अवतारांबद्दल बोलतो, कधी कधी आपल्या गुरूंबद्दल किंवा सत्पुरुषांबद्दल असे उद्गार काढतो, तेव्हा आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ते पंचमहाभूत किंवा त्रिगुणांच्या अधीन नाहीच आहेत. त्यांचं जे काय वरून वर्तन दिसतंय ते कोणत्या ना कोणत्या कारणाने किंवा काही सत्पुरुषांचं त्यांचं देहाचं जे उरलेलं प्रारब्ध आहे त्यांनी काही दिसत असेल तर त्यांनी भुलून आपण जाता कामा नये. आणि भगवंतात तर स्वतः कृष्ण भगवान स्वयं आहेत, ते स्वतः भगवान आहेत. तो काही नुसता अवतार म्हणजे काही अंश किंवा असा काही संबंध नाही. पूर्ण शक्ती सकट ते प्रकट झालेले आहेत. तर हे आपण जाणून घेतलं 6व्या ह्याच्यात. आणि हे अर्जुनाला जाणवणंही आवश्यक होतं, कारण त्याच्या पुढचा जो श्लोक आता आपण आज ज्यांनी सुरुवात करणार आहोत हा कदाचित म्हणता येईल की गीतेतला जे 2-3 श्लोक अगदी सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत त्यापैकी हा म्हणता येईल. म्हणजे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन हा जितका फेमस आहे तितकाच हे 2 श्लोक यदा यदा ही धर्मस्य पासून ते संभवामी युगे युगेपर्यंत हे तितकेच फेमस आहेत. सुचेताताई जॉईन झालेल्या आहेत का? हा, घ्या 7वा घ्या. 7वा घेऊ का? हो घ्या. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्.
आता हा अ, गीतेतला अत्यंत अत्यंत म्हणजे खूपच महत्वाचा श्लोक आहे. अ, कदाचित हा आपल्याला अगदी लहानपणापासून ऐकत असल्यामुळे माहिती असलेला आणि याचा तर अर्थ आपल्याला माहिती आहे असं आपल्याला वाटत असतं. आणि ते वाटताना तो जरी अर्थ कळला तरी त्याचा अ, अ, त्यातनं अभिप्रेत काय आहे हे थोडंसं कळावं यासाठी आपण 7व्या आणि 8व्या दोन्ही श्लोकांचं थोडं विस्ताराने वर्णन घेणार आहोत. मला वाटतं ताई 8वा पण घ्या म्हणजे एकत्र दोन्ही याचा अर्थ करता येईल आपल्याला. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आता आपण एक पाहतो आपण आता गीता परिवारात आपण सगळ्या जणांनी अ, अ, श्लोक कसे म्हणायचे ते शिकले. गीतेबद्दल आपल्याला प्रेम आहे. तर गीता परिवाराचं जे ब्रीदवाक्य आहे की गीता पढिये पढाइये और जीवन में लाइये. तर गीता कळली कधी म्हणायचं तर गीता आपल्या आचरणात जेव्हा यायला लागेल तेव्हा ती आपल्याला कळली म्हणायचं. तोपर्यंत हे जे आपण करतोय आता ती आपण प्रॅक्टिस करतोय की त्याचं आवृत्ती करून कारण गीता ही भगवंतांनी सांगितले त्यामुळे गीतेच्या एक एक श्लोक किंवा इव्हन श्लोकार्धाचं जरी आपण स्मरण केलं तरी आपल्या त्या चित्तात भगवान श्रीकृष्णच प्रकट होतात. त्यांचं स्मरण म्हणजेच तेच चित्तात येऊन आपले दोष दूर करत असतात. आणि तसं पुन्हा पुन्हा आपण जेव्हा अभ्यास करू गीतेचा त्याचं चिंतन करू तसं ती चित्तशुद्धी वाढत जाऊन पुढे कधीतरी आपण त्या अ, अ, ज्ञानासाठी भक्तीसाठी योग्य होणारच आहोत. तर तो प्रवास जर थोडा आपल्याला जलद गतीने करायचा असेल तर प्रत्येक श्लोकाचा आपण अर्थ बघताना हे यात माझ्यासाठी काय आहे किंवा ह्या श्लोकाचा मी माझ्या दैनंदिन जीवनात अ, कसा संदर्भ लावू शकतो किंवा शकते किंवा याचा माझ्यासाठी रिलेव्हन्स काय म्हणतो ना आपण हे ठीक आहे सांगितले मोठी गोष्ट पण हे आता भगवान येत आहेत अवतार घेत आहेत साधूंचं लक्षण करतायत दुष्कृतांना नाश करतायत ठीक आहे पण यातनं मी काय शिकायचंय तर ह्यातनं एक तर आहे की भगवान सगळ्यांचं म्हणजे चांगल्या लोकांचं संरक्षण करणारे आणि दिलासा मिळाला हे आहे. पण ह्यात मला काय करण्यासारखं आहे हा जेव्हा आपण प्रत्येक श्लोकात जेव्हा विचार करतो तेव्हा त्या श्लोकातला आतला अभिप्रेत गोष्ट उलगडत जाते. अर्जुनाला गीता सांगितली आहे किंवा हे यदा यदा ही धर्मस्य भगवान सांगितले हे फक्त त्यांच्या बोलण्याची व्हॅल्यू वाढवून अर्जुनाने ते ऐकावं याच्याकरता सांगितलेली नाहीये. ती मुख्य गीतेची सुरुवातच काहीतरी ठराविक पद्धतीचं आचरण आणि ते मनाच्या ठराविक अवस्थेत करणं ह्या उद्देशानेच तर सुरू झाले. म्हणजे कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग या सगळ्या ह्याच्यात बाहेरून आपण करतोय, इंद्रिय करतायत आणि मनाने ईश्वरावर सगळं आहे. ह्या सगळ्या गीतेचा आपण एक जे भक्तियोग, ज्ञानयोग, ध्यानयोग म्हणा, कर्मसन्यास योग जे काही अध्याय आहेत त्याच्यात एक आपल्याला कॉमन गोष्ट अशी दिसते की बाह्य आपलं कृती काय आहे आणि आत आपली स्थिती काय आहे. आपली आतली स्थिती ईश्वराशी संलग्न आहे का आणि आपली बाह्य ज्या कृती आहेत त्या धर्माशी संलग्न आहेत का. धर्म अर्थ काम मोक्ष हे चारी पुरुषार्थ आहेत आणि त्याच्या पुढे भक्ती हा पंचम पुरुषार्थ मानलेला आहे. आपली जी म्हणजे अर्थात आपली म्हणतोय तेव्हा मी माझ्याबद्दल बोलतोय आपल्यापैकी त्याच्याही पुढे असलेले नक्कीच असतील की आता माझी जी भक्ती आहे ती आता उपासना या मार्गातली आहे. म्हणजे पूर्ण ईश्वरावर
मय्येव मन आधस्व हे कायम अजून साधलेलं नाहीये किंवा त्याच्या पुढचंही कर्म करतानाही हे ईश्वर करतोय हे प्रत्येक वेळी लक्षात राहतच असं नाही किंवा कर्म तसं नाही झालं तरी कर्म झाल्यावर मी ईश्वरावरला ते अर्पण प्रत्येक कर्म करू शकतोयच असं नाही. तर ही अवस्था जी उपासकाची आहे तेच उपासना कशी करावी हाच धर्म आहे. त्यामुळे धर्म हा भक्तीचाही पाया आहे आणि तो ज्ञानाचाही पाया आहे आणि तोच कर्मयोगाचा आत्मा सगळा धर्मच आहे. तर भगवंत म्हणतायत की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आता जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते, आता ती ग्लानी मोठ्या प्रमाणात असेल किंवा लहान प्रमाणात असेल. जेव्हा ती अगदी विश्वाच्या लेव्हलवर किंवा पूर्ण पृथ्वीच्या लेव्हलवर ग्लानी होते आणि पृथ्वीला भार येतो, तेव्हा भगवान अवतार घेऊन म्हणजे दिसणारा एक अवतार घेऊन येतात. आणि सूक्ष्मरीतीने आपण विचार केला की जिथे जिथे थोडंही धर्माच्या विरुद्ध काही घडतंय आणि जिथे जिथे ते धर्माच्या विरुद्ध घडत असताना ते थांबवण्याकरता किंवा धर्माचा ला वर धरून ठेवण्याकरता किंवा धर्माची चा प्रसार जास्त होण्याकरता जे काही जो कोणी प्रयत्न करतोय तोही प्रयत्न भगवान त्यांच्या चित्तात उतरून करतायत. म्हणजे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत म्हणजे कुठेही धर्माची ग्लानी झाली आणि तिथे ती ग्लानी घालवण्यासाठी जर कोणाचा प्रयत्न चालू असताना आपल्याला दिसला तर ती व्यक्ती हे धर्माचंच कार्य म्हणजे ईश्वराचंच कार्य करते. कुठे ना कुठे विभूती योगात तेच परमेश्वराने सांगितले की थोडीही जिथे तुम्हाला दिव्यता दिसेल तिथे ती माझीच विभूती आहे. तर त्या दृष्टीने जे संत आपण पाहतो किंवा जे श्रेष्ठ पुरुष आहेत, आज राम मंदिराचं जे कार्य चाललेलं आहे 300-350 वर्षात जे झालेलं नाही ते आज होतंय. त्या कार्यात संत महात्म्यांचा आणि सरकार सगळ्या ह्यांचा जो सहभाग आहे हे सगळं ईश्वराचं कार्य जे चाललेलं आहे किंवा इतरही आपण म्हणतो छोट्या मोठ्या गोष्टीत छोटे छोटे अन्याय आपण आजूबाजूला पाहतो. आता छोटे छोटे अन्याय एक तर झालं समोरून जो करतोय त्याच्यात ईश्वर रूपाचं जेव्हा आपल्याला अंश दिसायला लागेल तेव्हा ज्ञानेश्वर माऊलीने जे जे भेटी जे भूत ते ते मानिजे भगवंत या लेवल पर्यंत जरी नाही पोचता आलं तर निदान जे धर्माला अनुकूल आहेत, ईश्वरावर श्रद्धा ठेवणारे आहेत, त्यांच्याबद्दल सौहार्द्र आणि त्यांच्यात तरी आपण ईश्वर पाहायला सुरुवात करू शकतो. हा एक भाग झाला. आता याच्यापेक्षाही एक अत्यंत महत्वाचा भाग जो अगदी अगदी आपल्या पर्सनल किंवा स्वतःशी संबंधित आहे तो म्हणजे जर आपल्याला आपल्या आत आपल्या मनात परमेश्वराने राहावं तर परमेश्वर कुठे प्रकट होतोय तर जिकडे अधर्माला थांबवण्याची ऍक्शन होते आणि धर्माची स्थापना करण्याची ऍक्शन होते भगवान तिकडे राहत आहेत. तर त्यामुळे आपलं मन हे जर भगवंताचं स्थान करायचं असेल त्यांचं स्मरण आपल्याला राहायचं असेल तर हा भाग आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की धर्माची ग्लानी आजूबाजूला आपल्याला दिसते तेव्हा आपण ती ग्लानी आपल्या परीने घालवण्याचा प्रयत्न करतोय का किंवा अधर्माची वाढ थांबवण्याचा प्रयत्न करतोय का हे फार महत्वाचं ठरतं. आणि एक म्हणतात ना की जगात जे सगळे जे अनावस्था आहे आणि अन्याय अत्याचार चाललाय याचं कारण म्हणजे जगात जास्त वाईट लोक जास्त आहेत म्हणून चाललंय असं नाही. जगात जी चांगली लोक आहेत ती ह्या वाईट गोष्टी दूर करण्याच्या पासून लांब आहेत, अलिप्त आहेत. काही काही लोक आपण बघतो की काय बाहेर चालले तर चालले, आपण आपलं नामस्मरण करावं, जप करावं आणि बाकी याच्यात पडू नये.
ऑफिसच्या ठिकाणी प्रोफेशनमध्ये कोणी किंवा बाहेर लाच घेतात, ठीक आहे, ते घेतल्याशिवाय काम होत नाही, त्यांचं त्यांना होऊन दे. पण आपण जर लाच देतो तर आपण पण त्यात अधर्माला उन्नत करतो. तिकडे भगवान येणार नाहीत, कारण विनाशाचं दुष्कृताम, उलट त्यांना त्या कृतीबद्दल द्वेष आहे. तर हे जेव्हा आपल्याला लक्षात यायला लागेल, तेव्हा तेव्हा ह्या श्लोकांचा अर्थ आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने अनुभवाला येऊ शकतो. आणि इथे 2 गोष्टी सांगितल्यात, म्हणजे अभ्युत्थानम अधर्मस्य ग्लानिर धर्मस्य ग्लानी, हे तर झालं धर्माची ग्लानी, आणि अधर्माचं उन्नयन झालेलं दिसतंय. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, आता दान केलं तर तो धर्म आहे, दान नाही केलं तर तो अधर्म असा होत नाही. पण दुसऱ्याचं हिसकावून घेतलं तर अधर्म होतो. त्यामुळे काही काही धर्माच्या गोष्टी अशा आहेत, की ते केलं तर धर्म, नाही केलं तर अधर्म. पण बऱ्याच गोष्टी अशा आहेत, की केलं तर धर्म, नाही केलं तर काहीच नाही. आणि काही गोष्टी अशा आहेत, त्या केलं तर अधर्म आहे आणि नाही केलं तर काहीच नाही. तर म्हणून हे दोन्ही भगवंताचाही एकही शब्द रिपीट नाहीये. आपल्याला जेव्हा जेव्हा वाटेल, की हे पुन्हा पुन्हा भगवान सांगतायत, तेव्हा तेव्हा आपल्याला हे कळायला पाहिजे, की याचा अर्थ काहीतरी वेगळं अजून भगवान सांगतायत. म्हणजे जर धर्माची ग्लानी झाली आणि अधर्म चं उत्थान झालं, हे 2 वेगळं सांगतायत, कारण याचे 2 ॲस्पेक्ट वेगळे आहेत. अ, तर हे त्यांनी सांगितलं. आणि तदात्मानं सृजाम्यहं, म्हणजे तिथे माझं सृजन होतंय म्हणतायत. म्हणजे फक्त मी अवतार घेतो असं नाही. तिथे माझं सृजन होतं. आता भगवंताचं सृजन माझ्या मनातही होऊ शकतं. एक मराठीत एक खूप सुंदर गाणं आहे. आपण बहुतेकांनी ते ऐकलंही असेल. या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का. तर त्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला भगवंताचं सृजन, ही सृष्टी ही पण भगवंताचं सृजन आहे. हे जसं भगवंताचं सृजन आहे, आणि आपण मागे बघितलं की सृष्टी ही पण त्या धर्माच्या अधिष्ठित चालू आहे, ते भगवंताचं सृजन आहे. आता ते सृजनाच्या विरुद्ध जे जे आपण काही करतो, ती सगळी पापात गणना होते. त्यामुळे क्लायमेट चेंज किंवा कोविड सारखी परिस्थिती आपण अनुभवली, याचं कारण त्या सृजनाच्या विरुद्ध काहीतरी सगळ्यांकडनं केलं जातंय. तर त्यामुळे हे फार महत्वाचं यात आहे, की अ, जेव्हा म्हणतात, की भगवान म्हणतात, की जिथे धर्माची ग्लानी आहे आणि अधर्म वाढतो, तिथे मला अवतार घ्यायला लागतो, आणि अवतार घेऊन किंवा माझं सृजन होतं. आणि ते कशाकरता होतं, आता हे फारच महत्वाचं आहे, की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आता परित्राणाय साधूनां आणि विनाशाय च दुष्कृतां. आता ह्यात बऱ्याच वेळा आपल्याला साधू शब्दाचा अर्थ लहानपणापासून ऐकल्यामुळे आपण इतका सहजपणे घेतो. साधू म्हणजे एक महात्मा किंवा संन्यासी, असं एक आपल्याला समान अर्थात मराठीतही शिकवलं जातं. मी ग्रुपवर पोस्ट केलेलं आहे एक लघुसिद्धांत कौमुदीमध्ये साधू शब्दाचं व्याख्या काय आहे. साध हे आहे त्याचं, म्हणजे एखादं कार्य करणे, याला साध म्हणतात. साधना किंवा साधक किंवा साधणे, हे सगळं त्यात जो साध येतो. मग साधू म्हणजे काय? साधू म्हणजे जो दुसऱ्याची कार्य करून देतो, तो साधू. म्हणजे जर दुसऱ्याची कार्य करण्यात स्वतःचा जर हेतू असला, तर तो साधू होत नाही. कारण दुसऱ्याचं कार्य करण्याचं एक निमित्त आहे, त्याला खरं स्वतःचंच कार्य करायचं असतं. म्हणजे मी दान केलं तर मला आता पुण्य लाभलं. पुण्य लाभायला मी दान करतोय. दानाकरता दान केलं तर ते सात्विक दान आहे. नाहीतर मी दाखवायला केलं, चला मी पण, यांनी 51 फाडली, त्यांनी 51 फाडली, मी पण 51 फाडायला पाहिजे किंवा मी 100 फाडायला पाहिजे. ह्यांनी केलं तर ते त्याला साधू म्हणत नाही. आतूनच त्यांची दयावृत्ती आहे, किंवा आतूनच मला जे आहे ते सगळ्यांना असावं, ही जी आतली भावना आहे, ती भावना जेव्हा वाढते, तर ती भावना म्हणजे साधुत्व आहे. तर जर आपलं संरक्षण, आता इथे साधू हा शब्दाचा अर्थ झाला. आता परित्राण म्हणजे काय? परित्राण म्हणजे
नुसतं त्राण म्हणजे संरक्षण नाही, परित्राण, परमसंरक्षण जे आहे किंवा पुढे भगवंत जे म्हणाले की तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तर त्यातलं जे क्षेम आहे ते म्हणजे काय? योग म्हणजे नाही आहे त्याची प्राप्ती करणे, करून देणे आणि क्षेम म्हणजे आहे त्याचं संरक्षण करणे. तर यात फक्त भौतिक गोष्टींचं नाहीये किंवा त्यांना मरणापासून वाचवणं नाहीये. त्यांच्या बुद्धीचं संरक्षण करणे. आता ह्या आपण आता एक अजून एक गोष्ट यात बघायला पाहिजे की गीता हे सर्व उपनिषदाचं, सर्व धर्मग्रंथांचं सार आहे. त्यामुळे एक एक श्लोकात आपण इतक्या वेगवेगळ्या शेड्सनी आपल्याला मार्गदर्शन असतं आणि त्यातले हे जे काही अगदी काय म्हणतात त्याला सुपर सुपर अर्थगर्भ काही श्लोक जे आपल्याला कळतायत, तर त्यातनं बऱ्याच गोष्टी एकाच एकाच दोन श्लोकातनं बरंच काही आपल्याला कळू शकतं की जे साधू आहेत त्यांच्या मनातही कलियुगात पण कसं होतं की कलियुगाचा दोष असा आहे की सज्जनांच्या मनात पण दोष कलियुगात येतात. तर त्यामुळे त्यांच्याकडनं ही दुष्कृत आधी मनात आणि मग बाहेर घडू शकतात. म्हणून आणि किंवा साधू जे व्यक्ती असतील त्यांनाही धर्माचं रक्षण करताना त्यांच्याच पूर्वदुष्कृतामुळे काही अडथळे येऊ शकतात. म्हणून भगवान अनुकूल शतावर्ता आपण पाहिलं की भगवंतांचं एक नाव अनुकूल आहे विष्णू सहस्रनामात. तर म्हणून ते भगवान अशी जी दुष्कृत या साधूजनांची आहेत की त्यांना ज्यांना ते धर्माचं रक्षण धर्मापासून किंवा धर्माचं रक्षण करण्यापासून लांब ठेवतायत तर तीही दूर करावीत हा एक अर्थ आहे. आणि दुसरं दुष्कृत करणारी जी लोक आहेत त्यांची आता जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडो, खळांचा नाश हो हे आधी सांगत नाहीयेत ते, कारण ते माऊली रूपाने गुरु रूपाने आहेत. ईश्वर रूपाने भगवान येतात तेव्हा खळांची व्यंकटी सांडो हे पण पाहतात आणि खळांचा नाश हेही पाहतात. ते पण कसं आपण या अर्थात पाहू तर पहिलं म्हणजे साधूंच्या मनाचं संरक्षण आहे. म्हणजे साधूंच्या मनात दुष्कृताचा संकल्पही येऊ नये हे बघण्यासाठी त्यांचा जन्म येतो. म्हणजेच तर हा एक झाला. विनाशायाचे दुष्कृता म्हणजे दुष्कृत थांबले पाहिजेत. दुरितांचे तिमिर जावं म्हटलं. दुरित जी आहेत म्हणजे दुष्कृत जी आहेत त्याचं तिमिर, त्यांनी तमोगुण जो जमलाय तो जावा. आणि हे कशाने होईल तर विश्वस्वधर्म सूर्य पाहो. म्हणून त्या धर्माचं उन्नयन कशाला की त्यांनीच साधूंचं परित्राण होणार आहे आणि दुष्कृतांचा नाश होणार आहे. आता ती दुष्कृत जेव्हा सज्जनांची असतील किंवा कमी ह्याच्या पर्यंत दुर्जनत्व असेल तर त्याची बुद्धी बदलू शकते. आपण संतांच्या गोष्टींमध्ये ऐकतो, वाल्मिकींची गोष्ट ऐकतो किंवा आपण गौरांग महाप्रभूंच्या चरित्रात जगाई मधाईंचे चरित्र ऐकतो की ते नित्यानंद निताई जे गौरांग प्रभूचे लीला सहचर जे बलरामांचा अवतार मानतात त्यांच्या डोक्यावर त्यांनी दगड मारला की काही मारला आणि रक्त यायला लागलं, पण त्यांचा स्पर्श झाल्याबरोबर यांना त्या भक्तीची प्राप्त झाली आणि हे पण भक्त झाले. तर सांगायचं काय, संत सज्जन स्वतःच्या सहवासाने एखाद्यात असं पूर्ण परिवर्तनही घडवू शकतात. पण दुर्योधनासारखे जे आहेत की ज्यांची बुद्धी म्हणजे मनाच्या अवस्थेतून ते बुद्धीच्या अवस्थेत गेलेत, पण ती असद्बुद्धीच्या अवस्थेत गेल्यामुळे भगवंतांचं दर्शन सहवास असून समेटाच्या वेळी भगवंतांनी त्यांना थोडंसं विशाल रूप दाखवून स्वतः कोणे त्याची झलक देऊन सुद्धा शेवटपर्यंत दुर्योधनाची बुद्धी बदललेली नाही. तर अशा यांचा तर दुष्कृतांचा नाशच आहे आणि त्यांचा तो नाशही त्यांच्या कल्याणाकरताच आहे. कारण ते अजून जर त्या भूतलावर राहिले तर अजून अजून पाप वाढवून अजून अजून अधोगतीला राहतील. त्यामुळे माता जशी मुलांना शिक्षा करून त्यांना वटणीवर आणते, तसं या दुर्जनांचाही नाश रावण कुंभकर्ण नंतर तेच शिशुपाल दंतवक्र झाले, त्यांचा नाश झाला.
त्यांचा नाश झाल्यानंतर पुन्हा ते स्वतः जे मूळ जय विजय होते त्या स्वरूपाला जाऊन ते भगवंताच्या सेवेत रुजू झाले. म्हणजे हे काय शिशुपाल दंतक वक्त्राला शिक्षा केली म्हणायचं की कृपा केली? तर अशा दृष्टीने परित्राणाय साधूनाम आणि विनाशायाचे दुष्कृताम म्हणताय आणि धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. लोकांच्या अर्थप्राप्तीसाठी भगवान नाहीयेत, लोकांच्या कामप्राप्तीसाठी भगवान नाहीयेत. भगवान आहेत ते धर्माची संस्थापना करण्यासाठी. आणि धर्माची संस्थापना का करायची? कारण धर्म हा उपासना मार्ग आहे की ज्यातून बुद्धीची शुद्धी होऊन ज्ञान आणि पराभक्तीच्या अवस्थेपर्यंत पोहोचून एकोहम बहुश्याम हा जो भगवंतांचा संकल्प आहे की विविध रूप घेऊन स्वतःचा अनुभव पुन्हा घेईपर्यंत जाऊन तो अनंत रूपाने तो आनंद घेण्याची जी भगवंताची लीला आहे त्या लीलेत कर्ता म्हणून भगवान धर्माची स्थापना करतायत. कारण धर्म हे असं चक्र आहे की त्या चक्रानेच मनुष्य त्या अवस्थेपर्यंत सच्चिदानंदापर्यंत भगवान श्रीकृष्णापर्यंत पोहोचू शकतो. तर त्यामुळे आपण प्रत्येकाने हे लक्षात घेतलं पाहिजे की मागे एक उदाहरण मला सांगितल्याशिवाय राहत नाही. दत्त महाराज कवीश्वर हे राष्ट्रीय पंडित आणि ज्यांना काशीलाही काही धर्माबद्दल काही पेच प्रसंग असतील तर त्यांना बोलवायचे. असे महान सत्पुरुष आहेत. ते आता निर्गुणात आहेत पण ते त्यांचे अनुभव आजही लोकांना येतात. गोविंदगिरीजी महाराजांच्याही प्रवचनात त्यांचा उल्लेख सापडतो. ते त्यांच्याही भेटी व्हायच्या, ते त्यांच्या दर्शनाला यायचे. तर एका त्यांच्या शिष्यांच्या मुलीचं लग्न जमवण्याची वेळ आलेली आणि हे स्वतः म्हणजे जितके बाकी लोक करतात की अरे मुलीचं लग्न आहे, ह्याला सांग त्याला सांग, त्याप्रमाणे त्यांचा प्रयत्न होत नव्हता. तर तेव्हा महाराजांनी त्यांना हे म्हटलं की अहो एक वाडीला एक खूप सज्जन अशी व्यक्ती होती. पूर्ण सेवेत ते असायचे. त्यांची मुलगी लग्नाची होती पण यांचं तिथे लक्ष नाही. सगळं लक्ष ते नरसिंह सरस्वती स्वामी महाराज दत्तात्रय प्रभूंच्या सेवेकडे, पूजा पाठ ध्यान धारणा ह्यातच त्यांचं आहे. तर पूर्ण भार त्यांनी जेव्हा ईश्वरावर टाकलेला आहे तेव्हा साहजिकच योगक्षेमम वहाम्यम यांनी दत्तप्रभू मिरजेतल्या एका व्यापाऱ्याला दृष्टांत देतात की तुझं जे कार्य अडकलेलं आहे, तुला जर भरभराट हवी असेल तर वाडीला अमुक अमुक माझा भक्त आहे, त्याच्या मुलीचं लग्न लावून दे. आणि तसे ते येतात आणि त्या मुलीचं लग्न ते जमवण्यापासून सगळ्या खर्चासकट ते करून देतात. मग पुढे महाराज म्हणाले, आपली तशी अवस्था आहे का की सर्वच ईश्वर करतो? तसं जर नसेल तर प्रयत्न हा केला पाहिजे. आणि फक्त एकच लक्षात घ्यायचं, ममता स्वतःपुरती नसून व्यापक ममतेचा अभ्यास करावा. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विश्वाची माझे घर. म्हणजे त्यांची ममता स्वतः एकतर ममता नसावी जो निवृत्ती मार्ग आहे की सगळं ममत्व सोडून दिलं आणि भगवान शंकर ध्यानात बसलेले आहेत. अर्धांगी पार्वती आहे पण त्याच्याबद्दलही ममत्व नाहीये किंवा काही नाहीये, ते बसलेले आहेत. त्यांच्यामुळे अनेकांचं कल्याण होतंय याचीही त्यांना माहिती नाहीये, इतकं ते वैराग्य आहे. हा एक प्रकार झाला निवृत्ती मार्ग. दुसरा आहे प्रवृत्ती मार्ग, जो संतांचा सगळ्यांचा मार्ग आहे की लोकसंग्रह. आणि जे भगवंतांनी यात सांगितलेलं आहे की ते लोकसंग्रह करता हे ज्ञानी महात्मे कार्य करतात. तर तिकडे कसं आहे की हे विश्वाची माझे घर, म्हणजे माझा फक्त मुलगा असंच नाही, सगळेच माझे आहेत ही भावना. तुकाराम महाराजांना जेव्हा ते शेताची गोष्ट आहे ना का, ते राखण करायला बसले, सगळं शेत खाऊन टाकलं आणि वास्तविक डबल ऊस आला. मग ते त्याच्या शेताच्या मालकांनी बराचसा ऊस त्यांना दिला. ते घरी येईपर्यंत वाटेत एकेका मुलांनी तो ऊस घेतला आणि घरी येईपर्यंत एकही ऊस राहिला नाही. आता पत्नीने विचारलं त्यांना की अहो तुम्हाला तुमच्या मुलाची दया नाही का, त्यांच्यासाठी काय
तुमची मुलं काय तुमच्या विठ्ठलाच्या जगाच्या बाहेर आहेत का? तर ते म्हणतात, "नाही, नाही. माझीही मुलं त्यांच्यात आली असती तर त्यांनाही दिला असता की." म्हणजे असं पण नाही की माझ्या मुलांना देणार नाही, त्यांना देणार. कारण हा माझा आणि हा परका हा भावच नाहीये. ही जी भावना आहे, ही भावना ही साधू वृत्ती आहे. म्हणूनच तुकाराम महाराजच त्याची व्याख्या करू शकतात, की "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेचे जाणावा." इव्हन निवृत्ती मार्गात किंवा अव्यक्ताची पूजा करणाऱ्यांसाठी पण 12व्या अध्यायात भगवान सांगतायत, की अव्यक्ताचा मार्ग हे करताना जो सर्वभूत हिते रता राहतो त्यालाही माझी प्राप्ती होते. म्हणजे अव्यक्ताची उपासना करताना ही सर्वभूत हिते रता हे इतकं आवश्यक भगवान सांगतायत. याचा आपण विचार करतो का? मला पाहिजे त्यामुळे जर आपल्याला असं कोणी दिसलं, की हां, बाकी काय चाललंय माझ्या ऑफिसमध्ये माझा बॉस पैसे खातो. मला कोणी लाच दिली तर मी त्याच्या बॉसला देतो. माझा त्याचा काही संबंध नाही किंवा माझ्या आजूबाजूला अन्याय चाललाय, देव पाहून घेईल आणि मी माझं नामस्मरण करतो. तर असं जो म्हणत असेल, तर हे निश्चित लक्षात घ्या, कायम नामस्मरण घडणं हे त्यांच्या दृष्टीनेही शक्य नाही. नामस्मरण कायम घडण्यासाठी सुद्धा तुमच्या मनाचा मोठेपणा किंवा धर्माच्या दृष्टीने भगवंताच्या कार्यात तुम्ही एक कार्यकर्ते म्हणून किती काम करताय याचा खूप फरक पडतो. तर महाराजांनी तेच त्या साधकांना सांगितलं, की जोपर्यंत आपली ती अवस्था होत नाही तेव्हा या ईश्वराच्या या दुनियेत, या विश्वात आपण एक कार्यकर्ते आहोत ही तरी भूमिका घ्यावी. आणि आपल्या मुलीचं जसं लग्न जमवायला आपण प्रयत्न करतोय, तसं इतरांच्या माहितीतल्या ह्यांच्यासाठीही आपण सुचवायला काय हरकत आहे? म्हणजे तो प्रपंच आणि परमार्थ वेगळा राहिलाच नाही. हे जेव्हा आपल्याला कळून येईल, जोपर्यंत आपण माझा प्रपंच वेगळा, हे बाकीची दुनिया वेगळी आणि माझा परमार्थ वेगळा, या 3 तुकड्यात जोपर्यंत आपण जगतो, तोपर्यंत आपली प्रगती होतच नाही. आपली प्रगती केव्हा होते? जेव्हा लोककार्य, स्वार्थ, परमार्थ, ईश्वर भक्ती ह्या सगळ्यांच्या दृष्टीने आपल्याला एकच ॲक्शन असते. तेव्हा तो परमार्थ साधायला सुरुवात होते. जर मी भक्त म्हणून मला असं केलं पाहिजे, पण कर्मयोगी म्हणून असं केलं पाहिजे, पण दुसऱ्याला मदत करायची म्हणून असं केलं पाहिजे, पण धर्म करायचा तर दुसऱ्याला मदत करायला नको. ही जोपर्यंत द्वंद्व आहे, तोपर्यंत कुठेतरी गडबड आहे आणि तिथे आपली दुष्कृतं कुठेतरी घालवायला भगवंताला यायला पाहिजे म्हणून भगवंताची प्रार्थना करावी. जसं अ, आणि याकरता म्हणून संतांचे श्लोक किंवा हे अ, याकरता असतात. प्रार्थना ज्या आहेत, या प्रार्थना तुम्ही श्रेष्ठ सत्पुरुषांनी केलेल्या जर पाहिल्यात, तर त्याच्यात मागणी बऱ्याच वेळा हीच आहे. अघाचा नाश करा, दुरितांचा नाश करा, दुरितांचे तिमिर जावो. अ, हे सगळं मागितलेलं आहे. आणि विश्व स्वधर्म सूर्य पाहो, स्वतःपुरतं नाहीये, सगळ्या विश्वाकरता मागितलेलं आहे. तर हे जेव्हा कळेल, तेव्हा मग आपण कुठेतरी साधू व्हायला लागू आणि आपलं परित्राण भगवान करतील. कसं करतील? तर आपल्या चित्तात उतरून. म्हणजे कुठेतरी त्यांचा जो आपल्या अंतर्यामी ते आहेतच, पण त्यांचं अंतर्यामी असणं याचा अ, अ, आपल्याला जाणीव जास्त होण्यासाठी ते आत जे भगवान प्रकट होणं आवश्यक असतं, ते दिवसेंदिवस जास्त प्रकट व्हायला लागतात, जेव्हा ह्या 2 श्लोकांचा आपल्याला अर्थ नीट करतो. आणि म्हणून परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आता इथे पुन्हा संभवामी म्हणजे प्रकट होतो. आता प्रकट होतो म्हणजे पूर्ण अवतार घेऊनच यायला पाहिजे असं नाही. जेव्हा जेव्हा आपल्या मनात कोणतीही सत्वासना, सत्संकल्प, सत्संकल्प याचा अर्थ सतपर्यंत नेणारा असा सात्विक संकल्प जेव्हा उत्पन्न होतो, तेव्हा तेव्हा एक समाधान मनात बाळगायला हरकत नाही, की माझ्या मनात आज कृष्णा तू प्रकट झालायस. यांनी 2 गोष्टी होतील. आपण जे पुण्यकर्म करतो, त्याचा दंभ न येता ते पुण्यकर्म सात्विकच होतील आणि ती करताना हे भगवंत करत आहेत, ही जेव्हा जाणीव होईल, तेव्हा हळू-हळू रजतम
ही कर्म भगवंतच करतायत ह्या लेवलला गेलं तर तो भक्ती मार्गात आपण खूपच पुढे जाऊ शकतो. हे सांगायला सोपं आहे, करायला कठीण नाहीये, पण ते कुठेतरी आपल्याला उमजत नाही आपल्या पूर्वकर्मानी म्हणा. तर त्यामुळे ह्या विचारांचा जेवढा आपल्याला रिपीट करता येईल स्वतःशी, दुसऱ्यांबरोबर, तेवढं आपण त्या साधुत्वाच्या जवळ, दुसऱ्यांना उपयोगी पडण्याच्या जवळ, ईश्वराच्या कार्यात भाग घेणं, सेवा करायला सत्पुरुषांच्या आश्रमात जाऊन किंवा देवळात जाऊनच करावी लागते असं नाही. लहान मोठ्या गोष्टीत आपण जे वागतो, दुसऱ्यांशी वागतो, त्याच्यात आपण दुसऱ्याच्या आयुष्यातल्या आनंदाची जर भर घालत असू, तर तोच धर्म आहे. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम असं इतकं सोपं धर्माचं उदाहरण आहे. पाप काय आणि पुण्य काय याचं इतकं सोपं उदाहरण व्याख्या आहे. तर आपल्या प्रत्येक एकेका लहान मोठ्या ऍक्शननी, एकेका लहान मोठ्या कृतीनी या जगात काहीतरी सुंदर निर्माण होतंय का, एवढं जरी पाहिलं तरी तो फार मोठा धर्म होऊन भगवान आपल्या अंतर्यामी येण्यासाठी त्याची मदत होते. स्मरण आपल्याला अजून राहते. खरी सेवा सेवा स्मरणम आहे. पण ते सेवा स्मरणम ह्या लेवलपर्यंत पोचेपर्यंत सेवा स्मरणम आणि सर्व आत्मनिवेदनम पूजा. तसंच कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ह्या ज्या अगदी म्हणजे या एक श्लोका किंवा एक वाक्यांचं जरी आपल्याला स्मरण राहिलं तर ह्याच्यात साधुत्वाचं परित्राण आपल्या आत कसं होतंय आणि ते जसं होतंय ते परमेश्वर आपल्या आत आपल्या चित्तात कसा येतोय हे अनुभवणं खूप आनंददायी आपल्याला होतं आणि ते उत्तरोत्तर वाढत जाऊ शकतं. मला वाटतंय 53 झालेले आहेत. हां, फक्त म्हणून संभवामी म्हणजे प्रत्येक वेळी जो सत्संकल्प होतो आणि त्याप्रमाणे कार्य होतं, तिथे भगवान संभवतात म्हणजे तिथे त्यांचा आविर्भाव आहेच. ह्यांनी आपल्याला तो ईश्वर आपल्याजवळ असण्याचाही एक मोठा दिलासा मिळतो. आज आपण इथेच थांबूया. याच्याबद्दल काही विचार किंवा शंका असतील आपण पुढच्या वेळी घेऊया. उद्याच्या याच्यात अजून काही थोडं याच्याबद्दल विचार करता आला तर करू आणि मग आपण पुढे जाऊ. 9वाही श्लोक खूप महत्वाचा श्लोक आहे. तो आपण उद्या घेऊ. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं वीरं कृष्णं कृष्णं वन्दे वन्दे जगद्गुरुं. जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे वन्दे जगद्गुरुं. जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. जय श्रीकृष्ण.